फायनली घरी पोहोचलेलो आहे आणि घरी पूर्ण पावसामुळे घर बंद असल्यामुळे पूर्ण घराची वाट लागलेली आहे आणि सध्या सगळं काही असं आहे आणि आता आम्ही पूर्ण साफसफाई करायची तयारी चालू आहे आणि साफसफाई करतोय आता. ओम आणि साहिल चालू झालेत कारण की आता उद्या आपलं बाप्पांचं आगमन होणार आहे. त्याची तयारी करण्यासाठी आज मी एक दिवस लवकर आलोय आणि घर पूर्ण बंद असल्यामुळे आता सगळी साफसफाई करतो आणि मध्ये मध्ये काय शूट करतो ते तुम्ही बघायलाच. ओमचा फुल स्ट्रगल चाललंय. पूर्ण आता साफसफाई करता करता पेंट पण काढायचा प्रयत्न चाललाय खिडकीवरती वगैरे उभं राहून कारण की आमच्याकडे घोडा एकच आहे आणि तो बिझी आहे आणि एक घोडा आहे तो चारा खायला गेलाय. एक घोडा आहे तो इथे आणि हा माणसाची आता सुट्टी झाली. किती वेळ सुट्टी आहे तुझी? 15 मिनिटाची ब्रेक आहे. 15 मिनिटाचा ब्रेक आहे. त्यानंतरला कुठेतरी हा अटॅच होईल. 1, 2 आणि 3 या 3 जागांपैकी कुठेतरी अटॅच होईल आणि एक जण परत ब्रेकला येईल. आणि नाना इकडे देवघर साफ करतायत आणि सचिन दादा पण चाललाय. काहीतरी खायला आण बोलतोय सचिन दादा. बाहेर चाललाय आणि भीम आपली ही एक देवाची खोली साफ करतोय भीम आणि नाना अजून एक देवाची खोली साफ करतात. आणि अनुजने आणि अर्चितने आम्हाला काहीतरी खायला आणले. का आणले खायला ते? आणि खायला खायला नाही आणलं काय? आणि पैसे काय गेले मग? यांना खायला पैसे दिलेले आणायला मी दिलेले ना त्यांनी फटाके घेऊन आले. तर आता आमची सुट्टी संपली साहिलची आणि मी साहिल पण चालू झाला. आता मी पण व्हिडिओ बंद करतो आणि कामाला लागतो. तर फायनली भिंतीची जी थोडीफार बुरशी लागली होती ती घालवली आणि फॅन वगैरे आता साफसफाई करायचं चाललंय. पंकज भाऊ फॅन साफसफाई करतोय. फ्रेम पण सगळ्या काढून भिंत साफ केली आणि आता नाना फ्रेम पुसतायत आणि ते फ्रेम लावायचं पण काम चाललंय आणि ओमकार बसून मस्तपैकी झाडतोय. थोडाफार काही कचरा असेल तर बाबा हे कधीपासून करतोय करून पण नाव नाही रे म्हणून काय करत नाही माहिती तुझ्यामुळेच करत नाही काय. पंकज भाऊचं असं म्हणणं आहे की ओम व्हिडिओमध्ये येण्यासाठी हातात झाडू घेतलाय आणि साहिलनी पण. पकडून बसलोय बाई. जर माणूस आहे आमचा. मोठ्या भावाची सुरक्षा आज हेच आमचं ध्येय. अजून थोडंफार साफसफाई चालली आहे. बघू आता कधी होते फायनल. जेवणाचा कार्यक्रम आम्ही मंडप जेवून मग डेकोरेशन. मंडप. अच्छा तो पडता ते तो तर आता आम्ही आमच्या घरच्या टेरेसवरती चाललोय पहिल्यांदा यावर्षी आल्यानंतर आणि असा काही व्ह्यू आहे आमच्या टेरेसवरती. हे आणि काय पाईप पडला का? आणि हा ओव्हरफ्लोचा पाईप आहे टाकीचा तो हवेनी पडला. भीमने आणलेला आहे. इकडे ठेव आपण नंतर लावू. थांब. तो घर बंद असल्यामुळे इकडे कुणाचं लक्षच नसतं त्यामुळे ते पडलं. आणि इथे लास्ट टाइम पत्रे पण टाकले. पहिले ह्या खापऱ्या होत्या. कौलं होती ही. पाणी लिकेज व्हायचं म्हणून कौलं काढून फायनली पत्रा टाकला आणि हे आमचं अंगण.
साफसफाई अजून चालूच आहे. जवळ 2 ते 3 तास झाले. साफसफाई काय होत नाही आहे हॉलचीच. आणि बऱ्यापैकी आपलं जिथे मकरचा आपला सेटअप असणार ती भिंत साफसफाई झालेली आहे. थोडंफार इथे काळ झालेलंच आहे, ते काय जात नाही आहे. आणि मकरचं पण साहित्य काढलेलं आहे. साहिल आणि भीमनी बाहेर पण काय काय करतोय. फुल जोरात कामं चाललेत. आणि नेहा आणि नानीची पण पूजा चालली. पिंड पण छान अशी बनवली आणि यांची पूजा चालली. आणि ताई वहिनींचं आणि प्रतिज्ञांचं वर्क फ्रॉम होम चाललंय. इथे हा आमचा सेटअप असतो दरवर्षीचा ठेवायचा. काढला रे अनुज. आपला हा बॉक्स पण आहे स्पीकर. आणि हा मकर. आणि हे आपलं गेल्या वर्षीचं सगळं साहित्य व्यवस्थित बॉक्स पॅक करून ठेवलं होतं. सगळ्या लाइटिंग आहेत. हे भीम चेक करायला लागतील ना. तर हे आपण चेक करूया आणि त्यानंतरलाच मग आपल्याला सेटअप करायचं. त्या घरातला असेल ना. हा एका बॉक्स मध्येच पॅक केलंय का. बघू चल किती याच्यामधल्या चालू आहेत काय आहेत. त्यानंतर आपण बघू. त्या घरातला पण सेटअप करायचा आहे सचिन दाचा. आता हा झाला की सेटअप आपण तो पण करू ना. हा तर तिकडचं डेकोरेशन अनुजनी सुचवलंय काहीतरी. बघूया आता काय सुचवलंय त्यांनी ते. मला झालं अर्ध्यापर्यंत त्याचा तेवढा गोल राऊंड बघतो. सांगडा उभा करूया का. अरे एवढा सिलिंग तुला कलर मारला. सुंदर सुंदर. हे बघा आम्हाला थंडा स्पॉन्सरशिप झाला काम केल्यामुळे. आणि आता मकरचं पण काम चालू आहे. थोडे जण साफसफाई करतायत. तर वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहेत. 3 वाजलेत त्यामुळे बाकीचे थोडे जण आम्ही मकरचं काम करतोय. आणि आता आमचा लंच टाइम झालाय. 10 मिनिटामध्ये आम्ही जेवणार आहे आणि परत बॅक टू वर्क. बाय बाय. परत भेटू. तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि अजून पण आमची आंघोळ वगैरे झालेली नाही आहे. कारण की साफसफाई आणि बाप्पाचं डेकोरेशनचं काम जोरात चाललं आहे. आणि अजून साफसफाई चालले. ओम आणि पंकज भाऊ साफसफाई करत आहेत. आणि बाकी मी साहिल नाना इथे आपण बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी करतोय. तर ऑलमोस्ट एवढं रेडी झालेलं आहे. तर आता नेहमीप्रमाणे आम्हाला डेकोरेशनची अजून एक ऑर्डर भेटलेली आहे. अर्चित डेकोरेशन करायचं आहे ना. अनुज आणि अर्चित आम्हाला बोलवायला आले. आता इथे डेकोरेशन प्रथमेश आणि पंकज भाऊ करणार आहे. आणि साहिल नाना आणि ओंकार आणि मी आम्ही चाललोय डेकोरेशनला सचिन दादाच्या घरी. आपल्याला जास्त लांब नाहीये, समोर इकडे जायचंय सचिन दादाकडे डेकोरेशन करायला. हे कधी आली शाळेतून. कोण आलेला घ्यायला. हा हा कुठे चल ना. आता आपल्याला इथे पण डेकोरेशन करायचं आहे. तर आता अजून संध्याकाळचे 8 वाजलेत आणि सगळे अजून इथे तयारीच करतायत डेकोरेशनची. कारण की आता थोडंफार सामान हे परत मार्केटमध्ये जाऊन आणलंय. थोडीफार लाइटिंग वगैरे त्यामुळे थोडाफार लेट झाला. आणि आता कपडा वगैरे मारलेला आहे. आणि अजून थोडी लाइटिंग व्यवस्थित लावायचं चालू आहे आमचं. आणि त्यानंतर सचिन दाचं पण डेकोरेशन झालंय ते पण दाखवतो. आणि सचिन दादा पण मकर रेडी झालेला आहे बाप्पाचा. हा काही असा आहे थोडाफार ओल्ड लुक. आणि त्यानंतर आता मकर असेंब्ली करते, जोडून घेतो. त्यानंतर त्याचा सेटअप झाल्यावरती तुम्हाला दाखवतो. आणि रात्रीचे 11 वाजलेले आहेत
आणि अजूनपर्यंत डेकोरेशन आमचं काही संपत नाही आहे. आणि आता असं काही 11 वाजता आमचा स्टेटस आहे आणि साहिल इथे बसलाय, डायरेक्शन देते भाई, काय काम करत नाही आहे. आणि इकडे पंकज भाऊ आणि ओमकार मेहनत घेत आहेत. आणि आता अक्काच्या घरचं झाला का रे? ओके. तू केला? मी आता तिथून रजा घेऊन आलोय आणि माझा रिप्लेसमेंट मधून भाऊला पण अच्छा, तर आता तिकडचं काय मंडपाचा स्टेटस आहे डेकोरेशनचा ते बघूया. आणि इथे हा सगळा पसारा झालेला आहे. सगळं फायनल झालं की हे सगळं आवरायचं आहे आणि मग झोपायचं आहे. पिना आहेत चला. आणि हे 2 वाजता आमचं सचिनदाचं डेकोरेशन फायनली कम्प्लीट झालेलं आहे. अजून त्या घरचं बाकी आहे. तिकडे ओमकार आणि पंकज भाऊ करतायत डेकोरेशन, इथे आम्ही होतो. हे झालंय फायनली कम्प्लीट. आणि हे आता असं आहे. आणि अजून काय लावायचंय बाब्या? कंदील लावायचे ना. सगळं डेकोरेशन झाल्यानंतर ह्यांनी जाऊन कंदील आणलं नाही, अजून काय आणलं नाही, लाइटिंग. नाना तिकडे कंदीलची तयारी करतायत. हा कंदील आता ह्या सेंटरला लावणार ना. गणपती सेंटर कुठे येतं बघा जरा. त्या नाना झालरमध्येच लावूया, ह्या झालरमध्येच लावूया ना, इथे कंदील लावूया. हा, गणपती कधी पडेल ना. तर आता हा तर सेटअप कम्प्लीट झाला आहे. तो सेटअप कधी कम्प्लीट झाला ते तुम्हाला नक्की बघायला भेटेल. तर ब्लॉग कंटिन्यू करा. कार्यक्रम सुरू आहे पण तो तर फायनली डेकोरेशन मस्त असं कम्प्लीट झालेलं आहे. 1 वाजलेला आहे आणि साहिल तिकडे झोपायच्या तयारीमध्ये उभा आहे. कारण की हे सगळं आत्ता जस्ट पुसलेलं आहे, सगळं क्लीन केलेलं आहे आणि सगळं ओलं आहे. त्यामुळे साहिल तिकडे कधी सुकते असं वाट बघतो. दोन्ही फॅन लावलेले आहेत असे मस्तपैकी. आणि 1 नंबर डेकोरेशन झालं आहे, फायनल झालं आहे. आता याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत. झाले तर उद्या थोडेफार. आणि साहिल तिकडे थांबला आहे. आणि भरपूर दिवसांनी आपला ब्लॉग येतोय. तर ब्लॉग कसा होतोय ते नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला बाय बाय.